हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. तुम्हाला कधी असं वाटते का, एखाद गोष्ट मला ती नको नको वाटत असते आणि बरोबर आपले वाटेला ती गोष्ट येते? असं घडले कधी? जरा असं विचार करा. मी अशा गोष्टी बघितलेल्या 1-2-3 एक्झाम्पल्स सांगते. माझे मैत्रिणीचे मुलीला पहिल्या 2 मुली होत्या. मग मैत्रिणीचे आईना म्हणजे मुलीचे आजीना नाही मुलगा पाहिजे, तिसरा चान्स घे म्हणून तिला तिसरा चान्स घ्यायला लावलं. ह्यांचे मनात सगळ्यांचे आता तिसरी मुलगी नको, 2 मुली आहेत, तिसरी मुलगी नको. आणि तिसऱ्यांदा ती बाळंतीण झाली तर काय झालं? मुलगी झाली. एवढेच काय, आमचे गावात एका नवरा बायकोला वाटायचं आपली मुलगी आपल्या जवळच द्यावी, लांब द्यायचं नाही. लांब दिला की सणावाराला मुलीला आपल्याकडे येता येत नाही, आपल्याला भेटता येत नाहीये, त्यामुळे तिला आपण गावातच द्यायची. मग ते शोधला. गावातलाची मुलगा इंजिनियर होता, पुण्याला नोकरी करत होता. लग्न झालं की महिनेभरात तो अमेरिकेला गेला. त्याला तिथे छान नोकरी लागली, बायकोलाही घेऊन गेला. म्हणजे आपल्याला लांब नाही द्यायची मुलगी, लांब नको म्हणत होते. ते लांब कुठला, हे दुसरे देशात जाऊन राहिली. ती दिले गावात, ठीक आहे, नोकरीला पुण्यालाच होता तो, पण लग्न झाल्यावर त्याला चांगले कंपनीत अमेरिकेत नोकरी लागली. त्यामुळे जे नको म्हणत होते तर होते. हे आत्ताच नाहीये, महाभारतातल्या काळातली मी तुम्हाला गोष्ट सांगते अगदी थोडक्यात. आपण शिशुपालाचा वध वाचलेला असेल. कृष्णाचा तो काय म्हणू कझिन असला तरी कृष्णावर त्याचा खूप द्वेष होता. कृष्णाने सांगितलं ना त्याला, तू 99 चुका कर, माफ करते, 100 वेळेला माफ होणार नाही. असंच झालं. 100वी चूक केला आणि कृष्णानं त्याचा वध केला. ह्याचे पुढचं ऐका, इंटरेस्टिंग आहे. कृष्णाचा वध झाला, त्याचं शिर म्हणजे डोकं आणि शरीराचा भाग वेगळा झाला की लगेच शिशुपालाचा आत्मा जाऊन कृष्णाच्या आत्मेत विलीन झाला. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. युधिष्ठिरांतरी न राहून नारदाला विचारलं, असं कसं झालं? शिशुपाल तरी द्वेष करत होता, कृष्ण नको होता त्याला. कृष्णावर एवढा त्याचा द्वेष असताना कितीतरी ऋषी मुनी आपण दैवत्वात एक व्हावं, कृष्णाला पण देव मानतो, त्यामुळे एक व्हावं म्हणून एवढे प्रयत्न करतात तरी त्यांना होत नाही. असं असताना कृष्णावर द्वेष करणारा शिशुपाल लगेच कसा कृष्णात विलीन झाला? तसं नारद सांगतात, जे गोष्ट आपण नको म्हणून सारखं शिशुपाल काही म्हणत होता, कृष्णा नको, कृष्ण अमुक आहे, सारखं कृष्ण करत होता, त्यामुळे त्याला तर शक्य झालं. म्हणजे हे बघा, लॉ ऑफ अट्रॅक्शन आता आपण म्हणतो, हे आता नाहीये, हे पूर्वीपासून चालू होतं. असंच एक घडलं. एक मुलगी होती, ती लहानपणीपासून बघायची वडील दारू प्यायचे घरात, त्यामुळे तिला राहायला सुद्धा नको वाटायचं. आईचे कष्ट बघायचे, आईची स्थिती बघायची, आजूबाजूचे लोक आपल्याकडे कुठल्या नजरेनं बघतात हे ती बघायची. त्यामुळे तिनं ठरवलं मोठं झाल्यावर लग्न करताना काही असला तरी चालेल, मला दारू पिणारा नवरा नको. झालं, आधी बघून झालं, ओके नाही वगैरे झालं, लग्न झालं. मग कधीतरी 5-6 महिने नाही जातो,
पार्ट्यांसाठी मित्रांबरोबर गेल्या वेळा दारू प्यायचा. तो कधीतरी 5-6 महिन्यात वर्षात एकदा पार्टीहून दारू पिऊन आला का नाही, बायको सगळं घर डोक्यावर घ्यायची, सारखं त्याला नको तर बोलायची, नको तर बोला. हे सगळ्याला कंटाळून तो रोज दारू प्यायला लागला. म्हणजे जी काही नको नको म्हणत होती तर तिचे नशिबी आलं. हे कशामुळे होते माहित आहे का? आपल्यात खूप काही टॉक्सिक इमोशन्स म्हणा टाकली जातात. भीतीचं असेल, अंधारात जाऊ नकोस किंवा बाहेर जाऊ नकोस, रात्रीचं भूत असते, बुवा असते, असं आपण मुलांना घाबरवतो. ती कुठेतरी त्यांचे आत भीती दडलेली असते. तसं तिरस्कार हे पण तसं दडलेलं असते. आपले सगळ्यांचे पैसे बद्दलची ही भावना समाजानं म्हणा, सगळे लोकांनी टाकलेली आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही लहान असताना असं म्हणाला तरी, हो मला भरपूर पैसे मिळवायचे आहेत, मला ट्रकभर पैसे मिळवायचे आहेत, मला असं बोलला तर आधी काय म्हणणार आई वडील? स्वप्न बघणं बंद कर, आधी अभ्यास कर. आणि आपल्याला आश्चर्य वाटतं, हे काही अभ्यास करून पैसा मिळणार आहे का? आपल्याला कोणी पैसा मिळव असं म्हटलं नाही. उलट पैसे बद्दल आपले मनात जरासं नेगेटिव्हिटी ही पैदा केली गेली. फॉर एक्झाम्पल, मी आता म्हटला मनी इज, म्हटलं की तुमच्यातले किती जण काय काय म्हणणार विचार करा. कोणी म्हणणार बॅड, कोण म्हणणार नको बाबा, अति पैसा असला की व्यसन लागते. अहो, व्यसन काही पैसेवाले करतात का? पैसे नसलेले व्यसन नाही करत. देशी दारूचे दुकानं समोर जाऊन बघा, पिऊन पडलेले काही श्रीमंत लोक असतात. म्हणजे व्यसन हे कोणालाही लागू शकते असं नाही, पैसे असला तरच व्यसन लागते म्हणून. असते का असं कुठेही? आणि आपण पैसेवान लोक काय म्हणाल तुम्ही? लगेच चांगला म्हणाल का? नाही, तुम्ही म्हणणार ते बॅड आहेत, अरोगंट आहेत. असं असते का? कितीतरी पैसेवाले लोक अतिशय चांगले, खूप चांगले असतात. हे आपण बघितले का नाही? मग आपण पैसेला हेट करायचं का पैसेला लव करायचं? पैसेवर प्रेम करायचं. पण आपण म्हणतो का मी पैसेवर प्रेम करतो? मी तुम्हाला विचारलं तुमचं कोणावर जास्त प्रेम आहे, तुम्ही काय म्हणणार? कोण म्हणेल कामावर, कोण म्हणेल आई वडिलांवर, कोण म्हणेल बायकोवर, कोण म्हणेल मुलांवर. कोणी चुकून सुद्धा मी पैसेवर प्रेम करतो असं म्हणणार नाही. ऍक्च्युअली आपल्याला पैसा हवा असतो. हे एवढं सगळं आटापिटा आपण नोकरी, धंदा, बिझनेस कशासाठी करतो? पैसेसाठी. पण आपल्याला पैसा हवा, मी पैसेवर प्रेम करतो म्हणायला मात्र लाज वाटते. त्यामुळे आपण इथे चूक करतो. मनी कॉसेस म्हटलं की तुम्ही काय म्हणणार? म्हणणार बॅड हॅबिट्स, अमुक तमुक. का? आता अंबानी सारखले लोक जगात किती लाख लोकांना नोकरी देतात, त्यांची घरच चालतात. पैसा चांगला आहे का वाईट आहे? मग चांगला आहे. पण आपण ओपनली हे पैसा चांगला आहे म्हणायला तयार नसतो. एखाद्या माणसानं देव देव करत असला तर लोक काय म्हणणार? देव देव करतो, इकडे पैसेचे मागे लागतो. अहो, पैसेचे मागे लागला म्हणून काय चूक आहे? देवांना काही कमी आहे? देव सुद्धा पैसेत लोळताना बघतो आपण.
लक्ष्मी, पैसेची देवता किंवा बाकी सगळे विष्णू असेल, कोणी असेल, तुम्ही आपले देव बघा. त्यामुळे आपण पैसेवर प्रेम करायला शिकायला पाहिजे. अहो, द्वेष आणि प्रेम एकदम येईल का? तुम्ही तुमच्या मित्रावर द्वेष केला तर तो तुमच्यावर प्रेम करेल का? नाही. मग आपण पैसेवर द्वेष केला की पैसा आपल्याला प्रसन्न होईल का? नाही. आपण अनकॉन्शियसली कसं बोलतो बघा. एखादा श्रीमंत माणसाला काही आजार झाले म्हणतोय, कॅन्सर झाला म्हणूया, लगेच काय म्हणणार? काय एवढे पैशाचा उपयोग? असं का म्हणता? उगीच पैसा आहे म्हणून तो चांगला उपचार करून घेऊ शकतो. आजार असला तरी पैसा असलेला बरं ना. नुसताच आजार पैसा नाही हे बरं का आजार आहे पैसा पण आहे, कुठला बरं? पैसा असलेला कायम बरं. आपले सिनियर पॉलिटिशियन्स बघा, अगदी वयोवृद्ध असले तरी त्यांना कॅन्सर सारखा आजार झालेला असला तरी ते बोललेला आपल्याला समजत नाही, तरी त्यांच्याकडे भरपूर पैसे असल्यामुळे ते ट्रीटमेंट करून बरं झाले. सगळीकडे सभा घेऊ शकतात, बोलू शकतात, आपली आपली कामं करू शकतात. हे कशामुळे झालं? पैसेमुळे. म्हणजे पैसा आपल्याला पाहिजे का नाही? पैसा चांगला आहे का वाईट आहे? पैसा चांगला आहे. त्यामुळे आपण कधी पैसेवर प्रेम करायला शिकायचं. आपल्या मुलांनाही शिकवायचं का? म्हणजे हे कुठेही शाळा कॉलेजेसमध्ये शिकवलं जात नाही. अहो, मध्यंतरी आपण सर्वांनी बघितली असेल बातमी, अंबानींकडे 22 कोटीचं घड्याळ होतं. लगेच आपल्यासारखाली माणसं आपण काय म्हणणार? 22 कोटी कशाला घालायचे? वेळ तर दाखवते. माझ्याकडे 100 रुपयाचं घड्याळ आहे, तर वेळात दाखवते ना. बघा आपली विचारसरणी. अहो, पैसे खर्च करतो माणूस म्हणून आपली इकॉनॉमी डेव्हलप होतीये, वाढतीये. आता पैठणी साड्या येवलेला आपण बघतो, गेलो की किती भरपूर मन तृप्त होते साड्या बघून. 8 लाखाच्या साड्या आहेत तिथे, 20 लाखाच्या साड्या आहेत. आम्ही गेल्या वेळेला मुद्दाम मी बघितल्या. मी म्हटलं मी घेणार नाही बाबा, पण मला दाखव. मनसोक्त आनंद वाटला. आता आपण काय म्हणतो? अमुक तमुकेनं 8 लाखाची पैठणी घेतली, काय उपयोग? त्याच्या वेळेला 25 मी पैठणी साड्या घेतल्या असत्या. अहो, ते एवढ्या कॉस्टली साड्या घेतात म्हणून ते विणकरांचं जीवन चाललेलं आहे, आपले इकॉनॉमीचं ग्रोथ चाललेला आहे. त्यामुळे पैसा हा हवाच. त्यामुळे आपण मनात पैसेविषयी काहीतरी कटुता ठेवून घेतलेली असली तर ती ताबडतोब काढून टाका. ते कटुते सकट आपले हातात कधी पैसा येणार नाही. त्यामुळे आपल्याला भरपूर पैसा कमवायचा आहे, पैसा मिळवायचा आहे. ते ती कटुता बाहेर काढा. पैसेवर प्रेम करा. कधी चुकून सुद्धा तिरस्कार करू नका. तुम्ही प्रेम केला तरच तो तुमच्या जवळ येणार. अहो, साधं कुत्र्याचं पिल्लू, मांजराचं पिल्लू बघा ना. तुम्ही त्याला प्रेम केलात, त्याच्या पाठीवर हात फिरवलात की तुम्ही तुमच्या जवळ येते का नाही? तर मग त्यामुळे आपण पैसेवर कायम प्रेम करायला शिकायला पाहिजे, तरच पैसा आपले जवळ येणार आहे. हॅव ए नाईस डे.